नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अप्पू घाबरतच शशांकला म्हणते की अशी कशी सुमी बाळाला घेऊन निघून जाईल, मी बरी जाऊ देईल तिला. आणि हे बघ खडूस, तुम्ही सगळे ना घाबरताय तिला आणि ती फार काळ माझ्यावर चिडून नाही राहू शकत रे. तेव्हा शशांक वैतागत म्हणतो, मग काय तू तिच्या चांगुलपणाचा फायदा घेणार आहेस का? तिचं बाळ तिच्यापासून हिरावून घेणार आहेस का? तेव्हा अप्पू म्हणते, खडूस अरे आपल्या घरात तुझं माझं कधीपासून आलं आणि सुमीने आणि मी आजपर्यंत अनेक गोष्टी शेअर केल्याय, कपडे शेअर केले, दागिने शेअर केले, मग बाळ फक्त एकट्या सुमीचंच कसं? हे बाळ जितकं सुमीचं आहे ना तितकंच माझं सुद्धा, असं ठामपणे त्याला सांगते. तेव्हा शशांक म्हणतो, अगं कपडे दागिने या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. अप्पू मात्र वैतागत म्हणते की नाही, मला आता या विषयावर बोलायचंच नाहीये. परंतु शशांक म्हणतो, मला बोलायचंय, हा विषय ना इथेच संपवायचा आहे. तुला कळतंय का, तुझ्या अशा वागण्याने नाती तुटतील, माणसं दुरावतील अगं अपूर्वा. अप्पू मात्र म्हणते की मी एक सुचवू का, तू ना निखिल दादाकडे जाऊन राहा, तुम्ही दोघेही तिथे राहा आणि सुमीला येऊन राहू देत नाही इथे. मी याआधी देखील सुमीला सांगितलंय, तिच्या इथे येऊन राहण्याने मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. बाळाला त्याच्या 2-2 आया मिळतील रे. आता यावर शशांकला काय बोलावं काही सुचतच नाही. अप्पू मात्र खूपच इमोशनल होत सांगते की खडूस, तुला माहितीये का, मला लहानपणापासून असं वाटायचं माझं कोणीतरी भाऊ बहीण असावं. आणि आई बाबा तर कधी एकत्र राहिलेच नाही. लहानपणी टेडीला जवळ घेऊन झोपायचे रे मी. आपल्या लग्नानंतर तुझ्या हाताचा टेडी करून झोपायला लागले, परंतु आता जेव्हा हिला जवळ घेऊन झोपते ना, हा एक वेगळाच आनंद मिळतो रे. आणि अप्पू आता हात जोडत शशांकला सांगत असते, प्लीज हिला माझ्यापासून नका ना लांब करू. तितक्यात छोटी मनू आता उठते. अप्पू तिला जवळ घेत म्हणते की खडूस अरे प्लीज हळू आवाजात बोल ना, जरा आवाज झाला ना लगेच उठते ती, असं म्हणत प्रेमानेच आता तिला जवळ घेत असते. शशांक मात्र हतबल होतो, काहीही न बोलता तसाच निघून जातो. इकडे आता घरातील सर्वच जण बैठकीत जमा झालेले असतात. सुमी चिडचिड करत म्हणत असते की तुम्ही ना अप्पूला डोक्यावर बसून ठेवलंय म्हणून कुणाचंच ऐकत नाही येती. दादा तिला शांत व्हायला सांगतात. तेव्हा माई म्हणतात की अहो पण जर का अप्पूने दिवस रात्र सुमीच्या बाळाला जवळ ठेवलं तर कसं होईल? रागाने प्रेमाने सर्वतोपरी समजावून पाहिलं पण ती ऐकतच नाहीये. तेव्हा सुमी वैतागत म्हणते की जर हे असंच सुरू राहिलं ना तर माझ्या बाळाला अप्पूचाच लळा लागेल, माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावतीये. तेव्हा सुवर्णा म्हणते की सुमे अगं तुझ्या सासूबाईंमुळे तू हे सगळं बोलतीये, त्यांना एकत्र कुटुंब पद्धत माहिती नाहीये, परंतु तू तर लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढली आहेस ना. तेव्हा माई म्हणतात, अगं पण सुवा ती किती वेळ तिच्या ममतेला असा आवर घालेल. तेव्हा दादा म्हणतात, हा शशांक, सुमी आणि शशांक मध्ये फार अंतर नाहीये, तो कुणाजवळ लहानाचा मोठा झालाय, जवळच ना, म्हणून काय तू त्याला त्याच्या आईपासून तोडलंस का, असा माईंना प्रश्न करतात. तेव्हा माई सांगतात, अहो पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आणि त्यावेळेस सुवाजवळ सुमी होती. तर विठू आता सुमीला समजावत सांगतो, तू ना तुझ्या मुलीच्या बाबतीत जरा जास्तच हळवी होतीये म्हणून हा असा विचार करतीये. दादा सांगतात, अपूर्वा माणसं जोडणारी मुलगी आहे, तू तिच्या बाबतीत ना मनात जरा सुद्धा शंका ठेवू नकोस. सुवा आता सुमीला समजावत म्हणते की मुळात ना आपल्या घरात माझी मुलं मी पाहते, तुमची तुम्ही पहा, अशी पद्धतच नाहीये. अगं लग्नाच्या आदल्या रात्री माई तुला कुशीत घेऊन झोपल्या होत्या तेव्हा मी काही बोलले होते का? तर विठू म्हणतो की सुमे अगं हा अमेय त्याच्या मनातलं माझ्याजवळ बोलतो आणि शशांक त्याच्या मनातलं दादाजवळ बोलतो, यात चुकीचं वाटण्यासारखं काय आहे? तेव्हा सुमी चिडूनच म्हणते की जर माझ्या बाळाला अप्पूचा लळा लागला तर यात तुम्हाला काही चुकीचं वाटतच नाहीये का? तेव्हा सुवा म्हणते की यात चुकीचं वाटण्यासारखं काय आहे? उलट अप्पू तिचं दुःख विसरून तुझ्या मुलीला लहानाचं मोठं करतीये, तुला सुद्धा आराम मिळेल. तेव्हा सुमी मात्र सांगते की नकोय आई मला आराम, मला फक्त माझी मुलगी हवीये. निखिल म्हणतो की सुमे अगं तू उगीच अप्पूबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. तर दादा सुमीला म्हणतात की जेव्हा अप्पू रात्र रात्र तुमच्या कुकी गँगसोबत मस्ती करायची, सगळ्यांचे वाढदिवस लग्न सोहळे साजरे करायची, तेव्हा ती चांगली आणि आता वाईट झाली का? कुकी आता सुमीला समजावत म्हणतो की काळाबरोबर सगळं काही ठीक होईल, अप्पूच्या मनाची जखम भरून निघेल, तू मुलीला घेऊन सासरी जाशील, त्यामुळे
आत्ता प्लीज मनाचा थोडा मोठेपणा दाखव ना। सुमी मात्र चिडूनच म्हणते की नाही दाखवायचं आहे कुकी मनाचा मोठेपणा, मी सगळं देऊ शकते अप्पूला, परंतु माझं बाळ नाही देऊ शकत। तेव्हा निखिल म्हणतो परंतु ती कुठे म्हणतीये की तुझं बाळ तिला दे म्हणून। आता शशांक सर्वांना सांगतो की तुम्ही का उगीच अपूर्वामुळे भांडताय आणि दादा तुम्ही वेळीच तिला समजवा, नाहीतर ना आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल। तेव्हा आता दादा सुमीला म्हणतात की तू अजूनही समजूतदारपणाने घे। तितक्यात प्राची येऊन सर्वांना सांगते की अपूर्वा घरात नाहीये आणि बाळसुद्धा नाहीये आणि ते ऐकून सुमी रागानेच म्हणते की अप्पू माझ्या मुलीला घेऊन पळून गेलीये, घाला अजून तिला पाठीशी, आणि तशीच बाहेर जाते। त्यानंतर सर्वच जण ओसरीत जमा झालेले असतात। सुमी चिडचिड करत बोलत असते की माझं बाळ ना म्हणजे अप्पूसाठी खेळणं झालंय, तरी मी सांगत होते त्या अप्पूचा ना काही भरोसा नाही, तिचं म्हणणं खरं करण्यासाठी ना ती काहीही करू शकते असं बोलत खूप रडत असते। तर शशांक मात्र अप्पूला कॉल करण्याचा प्रयत्न करतो। तू अप्पू तिचा मोबाईल खोलीतच विसरलेली असते। तर सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं असतं, सर्वच जण काळजीत असतात। सुवा म्हणते की एवढ्या लहान बाळाला घेऊन कुठे गेली असेल अप्पू। दादा सर्वांना सांगतात की तुम्ही उगीच कुठलेही अंदाज बांधू नका, काहीही होणार नाही। सुमी मात्र रागानेच म्हणते की अप्पूला येऊच दे, मी तिला सोडणार नाही। तर इकडे अप्पू मात्र बाळाला घेऊन डॉक्टर कौशिकांच्या क्लिनिकमध्ये आलेली असते। डॉक्टर कौशिक तिला पाहताच म्हणतात की अप्पू बाळा माफ कर, तुझी डेट पुढची होती ना म्हणून मी आणि सारिका आत्या नेत्राला घेऊन US ला गेलो होतो, परंतु मला कळलंय सगळं असं बोलत ते अप्पूला मिठी मारतात। अप्पू मात्र काळजीनेच म्हणते की बाबा हिला जरा चेक करतोस का, मी पाहिलं हिचे डोळे आणि नखं जरा पिवळी वाटत होती आणि सकाळपासून 2-3दा शिंकली बाबा ती। डॉक्टर कौशिक आता बाळाला चेक करतात आणि लगेच त्यांच्या हॉस्पिटलमधील एका पेडियाट्रिशियनला बोलावून घेतात। त्या डॉक्टर कौशिकांना कळतं की अप्पू एकटीच आलीये, घरात कुणाला काहीही सांगितलेलं नाही। ते अप्पूला जाब विचारतात तेव्हा अप्पू म्हणते की बाबा अरे हिला बरं वाटत नाहीये म्हटल्यावर खूप घाबरले मी, माझ्या डोक्यात दुसरं काही आलंच नाही। डॉक्टर कौशिक सांगतात अगं लहान बाळाला कावीळ ही होतच असते आणि ती लवकर बरी सुद्धा होते। अप्पू घाबरतच विचारते की बाबा काळजीचं काही कारण तर नाहीये ना। तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की डॉक्टर अमृता येताय ना त्या सांगतीलच आणि बाळाची खूप काळजी घ्यावी लागणार। तितक्यात आता डॉक्टर अमृता तिथे येतात आणि विचारतात की हे बाळ तुमचंच आहे का। आता डॉक्टर कौशिक काही सांगणार तेव्हा अप्पू म्हणते की बाबा प्लीज। डॉक्टर कौशिक हसतच म्हणतात की होय हे तिचं पहिलंच बाळ आहे आणि डॉक्टर अमृता आता बाळाला चेकअपसाठी घेऊन जातात। त्यानंतर डॉक्टर कौशिक पुन्हा अप्पूला ती अशी एकटीनेच का आली असं विचारतात। अप्पू मात्र नजर चोरूनच म्हणते की तुला सांगितलं ना कुणाला काही सांगायला वेळच मिळाला नाही। तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की मी बाबा आहे तुझा, खरं काय ते सांग, आणि तू जेव्हा इथे एकटीने आलीस ना तेव्हाच मला कळलं की काहीतरी गडबड आहे आणि तू एकटीच बाळाला घेऊन आलीस, त्याचे आई बाबा सोबत नाहीये। जर का आता बाळाला ॲडमिट करायची वेळ आली तर काय करणार आहेस तू। हे बघ अप्पू हे बरोबर नाहीये, तू बाळाची आई नाहीयेस असं अप्पूला म्हणतात। अप्पू मात्र लगेच म्हणते की कोण म्हणालं की मी बाळाची आई नाहीये म्हणून, तुम्ही म्हणालीये की मी सुद्धा या बाळाची आईच आहे। निखिल दादा आणि सुमीने आणलं किंवा मी आणलं काय सेमच आहे ना असं डॉक्टर कौशिकांना सांगते। तेव्हा डॉक्टर कौशिक मात्र बोलतात की सेम नाहीये अपूर्वा, आई वडील हे आई वडीलच असतात। अप्पू लगेच विचारते बाबा तू असं म्हणतोय पण माझ्या लहानपणी तर आत्तीच मला क्लिनिकमध्ये घेऊन जायची, माझ्या सगळ्या पॅरेंट मीटिंगमध्ये यायची, सगळीकडे मी तिचीच सही घ्यायचे ना, असं कसं। तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की हे बघ अपूर्वा तू चुकीचं उदाहरण देतीये, तुझी आई आपल्यासोबत राहत नव्हती म्हणूनच तुझ्या आत्याला तुझा सांभाळ करावा लागला। अप्पू माझं ऐक, सुमीने मोठ्या मनाने ते बाळ तुझ्याकडे दिलंय म्हणून तू त्याच्यावर हक्क गाजवायचा असं होत नाही ना। अप्पू आता रडवेली होत म्हणते की बाबा तू तर माझा बाबा आहेस ना, तुलाही असं वाटतंय की मी बाळावर हक्क गाजवतेस, तुला माहितीये ना की मला लहान मुलं किती आवडतात आणि या बाळावर तर माझं खूप प्रेम आहे बाबा। तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की हे बघ अप्पू तू तुझं बाळ गमावलंय, तुझं दुःख फार मोठं आहे ते मी समजूच शकतो। तेव्हा आता अप्पू म्हणते की पण बाबा मी दुःखी नाहीये ना, हे बाळ सुद्धा माझंच आहे। डॉक्टर कौशिक म्हणतात की हे बघ अप्पू स्वतःचं दुःख
विसरण्यासाठी दुसऱ्याच्या बाळाला आपलं म्हणणं हे बरोबर नाहीये। हे बाळ सुमीचं आहे आणि तिच्या बाबतीत सगळे निर्णय घेण्याचा हक्क फक्त सुमीलाच आहे असं पुन्हा एकदा अप्पूला समजावू लागतात। तेव्हा अप्पू आता कळकळीनेच सांगत असते की मला सुद्धा काळजी आहे त्या बाळाची, मी काय तिचं काही वाईट करणार आहे का। आणि तितक्यात डॉक्टर स्नेहलता तिथे येतात। डॉक्टर स्नेहांना पाहून अप्पूला मोठा धक्काच बसतो। तर पुढील भागात डॉक्टर कौशिक जेव्हा अप्पूला घेऊन घरी परत येतात, सुमी घाईनेच अप्पूकडून बाळाला घेते आणि रागानेच जाब विचारत म्हणते की अप्पू, तू अशी कशी माझ्या बाळाला घेऊन पळून गेलीस, माझ्या बाळाला घेऊन जाण्याचा अधिकार तुला कोणी दिला। अप्पू तिला काही सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सुमी ऐकायलाच तयार नसते। लगेच रागाने अप्पूच्या कानाखाली मारणार असते, परंतु वेळीच शशांक येऊन सुमीला थांबवतो आणि तिचं बोलणं तरी ऐकून घे असं म्हणतो। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।